साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न कोण म्हणते देत नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य सिने अभिनेते आदरणीय संदीपभाऊ शिंदे यांचं मनापासून हार्दिक स्वागत अतिशय शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते, पण त्यांचा भारतरत्न पुरस्कार अद्याप दिला जात नाही. खरं तर अण्णाभाऊंची दरवर्षी जयंती येते. 1 ऑगस्ट हा अण्णाभाऊंचा जयंतीचा दिवस आहे. दरवर्षी आम्ही सातारा टू वाटेगाव अण्णाभाऊंच्या कर्मभूमीमध्ये जाऊन अण्णाभाऊंच्या कर्मभूमीतून ज्योत आणली जाते आणि या ठिकाणी सातारमध्ये ही ज्योत आणून या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊंच्या पुन्हा पुतळ्याला अभिवादन करतो. मात्र खऱ्या अर्थानं आम्हाला एक खंत वाटते की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे ही आमची अनेक वर्षाची मागणी आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करतं आहे आणि का दुर्लक्ष करतं आहे तर अण्णाभाऊ साठे ही मातंग समाजातले आहेत का असा आम्हाला संशय येतो. मात्र ही ज्योत आणण्यामागचा हेतू आहे यावर्षी अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील याने विधानसभेमध्ये ठराव करून तात्काळ अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी तो ठराव मोदी सरकारकडे पाठवावा आणि मोदी सरकारनं याची तात्काळ घोषणा करावी अशी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करतो आहे. या ठिकाणी आमच्या अण्णाभाऊ साठे कृती समितीचे उपाध्यक्ष रमाकांत साठे आहेत, किरण माने आहेत, आप्पा वायगंडे आहेत, मनीषा चव्हाण आहेत, मंगेश चव्हाण आहेत, सर्व पारधी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत.
ओमकार पवार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी वाटेगावला जाऊन आम्ही ज्योत आणत असतो आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या विचाराचा जय जयकार हा आम्ही सातत्याने करीत असतो. ज्योतिपुरचंच आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती साजरी करत नाही. सातत्याने वर्षभर आम्ही हा विजय उत्सव जयंती उत्सव साजरा करीत असतो. या पाठीमागचा उद्देश असा आहे की अण्णाभाऊंचा विचार हा ज्वलंत राहिला पाहिजे, हा आमचा हेतू आहे. चव्हाणसाहेब, भरपूर वर्षापासून खूप वर्षापासून तुमची मागणी आहे. पहिली मागणी तुमचीच आहे. कशा का पद्धतीनं पाठपुरावा केला आहे तुम्ही, काय सांगा? सातत्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री माजी आर पाटील, त्याचबरोबर शरद पवार साहेब असतील, या ठिकाणी उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्र बाबा असतील, आमदार मकरंद आबा असेल, या सर्व आमदारांना मी हे प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करून मागणी केली होती. सर्व आमदारांनी मला तसं लेखीपत्र दिलं होतं की बाबा याचा पाठपुरावा आम्ही करू. मात्र त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. याची शंका आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि दुसरा विषय आम्हाला असा मांडायचा आहे की अजूनही अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब वाटेगावमध्ये राहतं आहे. इथले जे काय शिल्पसृष्टीचं काम आहे ते कामसुद्धा निष्कृत्य दर्जाचं काम झालेलं आहे आणि ते कामसुद्धा आज मोडकळीस आलेलं आहे. कारण का त्यावेळेला काम चालू असताना ते काम मी तिथं जाऊन बंद पाडलं होतं. त्या कामाचा दर्जा व्यवस्थित करा, मात्र ते काम व्यवस्थित झालेलं नाही. आणि अण्णाभाऊंचं कुटुंब, अण्णाभाऊ असे उपेक्षित होते, अण्णाभाऊंचं कुटुंबही आज उपेक्षित आहे. आजही अण्णाभाऊंचं कुटुंब कुठल्याही प्रकारची त्यांना सरकारकडून मदत नाही. कालच मी त्यांचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यांची सून अजून या ठिकाणी आहे. ती सून आजही शासकीय योजनेपासून वंचित आहे. त्याची खंत आम्हाला आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं वाटते. यांची 104वी जयंती साजरी करत असताना मला ते खंत आहे की आज त्या कुटुंबाने सुद्धा हतबल झाल्याचं व्यक्त मत केलेलं आहे की बाबा आज 104 वर्ष झाले तरी शासन यांच्याकडे म्हणजे भारतरत्न नाहीच नाही, परंतु त्या कुटुंबासाठी काहीतरी बाबा देणं लागतो किंवा ते कुटुंब व्यवस्थित चालावं. तर याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केले. तर आम्ही येत्या महिनाभरामध्ये वाटेगाव टू विधानभवन धडक मोर्चा नेणार आहोत आणि या भारतरत्न मिळावा यासाठी पाठिंबा कुटुंबाला देऊन त्यांच्यासोबत आम्ही हे आंदोलन छेडणार आहोत. आणि जर ह्या आमदारकीच्या विधान परिषदेचे इलेक्शन होईल याच्यापर्यंत जर झालं नाही तर आम्ही वाटेगावमध्ये आमदार, खासदार आणि नेत्यांना बंदी करणार आहोत. तुमचं नाव? मी डॉक्टर रमाकांत साठे. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा वायदंडे, प्रदेशाध्यक्ष मातृ आघाडी महाराष्ट्र यांच्या हस्ते चव्हाण दाम्पत्याचा तसेच डॉक्टर साठे यांचा सत्कार करण्यात येत आहे. आमचे समितीचे उपाध्यक्ष अमोल